कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत कॉर्नची अशी एक रेसिपी की जी आपण नेहमी स्वीट कॉर्न भाजून खातो त्यापेक्षा किंवा कॉर्नची चाट करतो त्याहीपेक्षा ही वेगळ्या प्रकारे केलेली आहे। अतिशय टेस्टी लागणारी चटपटीत अशी रेसिपी, याला ॲक्च्युली म्हणतात कॉर्न रिब्स। आणि आता हे कशा प्रकारे मी केले आहे ते सांगते। त्याच्यासाठी मी इथे 2 स्वीट कॉर्न घेतले आहे आणि त्याचे सालं काढून घेतले आपण। त्यानंतर त्याचे जवळजवळ 3 ते 4 तुकडे आपण छोटे करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण याला उकळणार आहोत, पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत। त्याच्यासाठी अशी कढई वापरा की ज्याच्यामध्ये हे जे कॉर्नचे पीसेस आहे हे पूर्णपणे बुडतील आणि मीठ घालून आपण याला छान उकळून घेतले आहे। जोपर्यंत हे उकळतं आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करणार आहोत, जो मसाला आपण याच्यासाठी वापरणार आहोत। तर मसाल्यामध्ये मी इथे तिखट घेतलं आहे, त्याचबरोबर काश्मीरी लाल तिखटही थोडं घातलेलं आहे। त्यानंतर चाट मसाला घेतला आहे, थोडीशी मिरपूड घेतलेली आहे, त्याचबरोबर आपण याच्यामध्ये किचन किंग मसालाही वापरणार आहोत। साधं मीठ घालणार आहोत, सेंधव मीठही थोडंसं घालणार आहोत। हे दोन्ही मीठ मिक्स केल्यामुळे चटपटीतपणा छान येतो याला। असा हा आपला मसाला झाला तयार आणि तोपर्यंत आपले हे जे कॉर्न आहे ते पण छान उकडले आहेत। आता यांना आपण काढून घेणार आहोत आणि याला छान थंड करून घेणार आहोत। आता हे थंड झाल्यानंतर आपण याचे तुकडे करून घेणार आहोत। अशा प्रकारे हे आपण थंड करून घेतले आणि मग त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले आहे। थंड केल्यानंतर याचे पीसेस करणं सोपं जातं। तर अशा प्रकारे चाकू ठेवून आपण याचे छोटे पीसेस करून घेणार आहोत। प्रत्येक कॉर्नचे आपण 2 ते 3 पीसेस करणार आहोत आणि ते झाल्यानंतर आपण बटर आणि हा मसाला जो आहे त्याच्या साहाय्याने याला छानपैकी कोट करणार आहोत। आता अशा प्रकारे याचे पीसेस सगळे तयार झाले आणि याच्यासाठी आपण थोडं बटर आणि तेल याच्यावर घातलेलं आहे आणि मग तो मसाला घालणार आहोत। अशा प्रकारे तेल घालून घेतलं आणि मग मसाला आपण त्याच्यावर घातला की तो सगळ्या कॉर्नच्या तुकड्यांना व्यवस्थित लागतो आणि हाताने त्याला छान मिक्स करून सगळीकडे आपण लावून घेणार आहोत। हा जो मसाला आहे यामुळेच या कॉर्न्सला छान चव येते, त्यामुळे तो मसाला सगळीकडे लागेल असं बघा। आणि त्यानंतर आपण याला 1-5 मिनटं तसंच ठेवून देणार आहोत आणि मग आपण याला बटरवर आणि थोड्या तेलावर छानपैकी शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर थोडंसं बटर आणि थोडंसं तेल घालून आपण तव्याला छानपैकी ग्रीस केलं आणि मग त्याच्यानंतर हे सगळे जे कॉर्नचे तुकडे आहे हे आपण त्याच्यावर ठेवले। त्याच्यामध्ये दाण्यांचा जो भाग आहे तो आपण खालच्या बाजूला ठेवणार आहोत आणि त्याचा जो कडक भाग असतो तो वरच्या बाजूला, म्हणजे ते जे कॉर्न आहे ते छान क्रिस्पी होतात, स्मोकी होतात आणि अतिशय चविष्ट लागतात। अशी ही आपली कॉर्न रिब्सची रेसिपी झाली तयार। आता हे खायला छोटे छोटे पीसेस खूप छान लागतात आणि बटरमुळे आणि पर्टिक्युलरली त्या मसाल्यामुळे तर खूपच चविष्ट लागतात। परत आपण थोडंसं लिंबू आणि कोथिंबीर यावर घालून घेतली आहे आणि अशी आपली स्वादिष्ट रेसिपी कॉर्नची झाली तयार। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।